बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित, लाज वाटावी, आंदोलक लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन कसे आले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर संशय। पीडितेच्या गर्भवती आईला 11 तास बसवलं, राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे, वडेट्टीवारांची टीका, तर गुन्हा दाखल न केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। लेकरांसाठी केलेल्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्यांना लाज वाटायला हवी। गृह खातं चालवणारा द्वेषी माणूस आंदोलकांना मारायला लावतो, जरांगेंची टीका। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कायदा धाब्यावर, बहिणींना पैसे देऊन ब्रँडिंग करण्यापेक्षा सुरक्षिततेची भावना निर्माण करा, राज ठाकरे यांचा संताप। बदलापुरातील परिस्थिती चिघळण्यास शिंदे जबाबदार, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रकरण दाबण्यात आलं, सुषमा अंधारेंचा आरोप। बदलापुरातील आदर्श विद्या मंदिरचा ताबा प्रशासक घेणार, भविष्यात अशा घटना घडल्यास मुख्याध्यापकांसह शालेय प्रशासनावर कारवाई करणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत पोलीस पडताळणी बंधनकारक, शाळेमध्ये एक महिला स्वच्छता कर्मचारी असावा, मंगलप्रभात लोढांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। बदलापुरातील आंदोलनाप्रकरणी 22 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कल्याण कोर्टाच्या बाहेर आंदोलकांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला। बदलापुरातील आंदोलकांवर अजामीनपात्र गुन्हे का टाकले? वकील संघटना सुद्धा संतप्त, अटक केलेल्या आंदोलकांची केस मोफत लढण्याचा निर्णय। बदलापुरातील अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ, कल्याण कोर्टाकडून अक्षय शिंदेला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। बदलापूरमधली घटना दुर्दैवी, अशा घटनांमधील आरोपींना फाशी दिली पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। अत्याचार झालेल्या मुलींनाही विरोधकांनी मॅनेज केलं, गिरीश महाजन आता असंही म्हणतील, महाजनांचं डोकं फिरलंय, संजय राऊतांची टीका। ज्या पक्षाची शाळा त्याच पक्षाची व्यक्ती वकील, उद्या हे प्रकरण दाबलं गेल्यास जबाबदार कोण? काँग्रेसचा बदलापूर प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यास विरोध। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आंदोलनानंतर बदलापूर पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद, म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याचा आरोप। मी बोललो नाही आरोप करता तर पुरावे सादर करा, महिला पत्रकाराचे आरोप शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी फेटाळले, संबंधित महिला पत्रकार ठाकरे गटाचं काम करते असा दावा। वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराची माफी मागितली पाहिजे, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया, आंदोलकांच्या भावनेचा विरोधकांकडून राजकीय वापर, संजय शिरसाट यांचा आरोप। अकोला, लातूर आणि नाशिकमध्ये विनयभंगाची घटना, अकोल्यामध्ये 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्यानंतर शिक्षक बडतर्फ, तर लातूर आणि सिन्नरमध्ये 4 वर्षीय 2 चिमुरडींवर अत्याचार। साथ जनतेची, साथ आपल्या माणसांची, चला परिवर्तन घडवूया, भाजप नेते समरजित घाटगेंचं सूचक ट्विट, समरजित घाटगे पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। इंदापुरात उमेदवारीसाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना पवार गटाकडून संपर्क, हर्षवर्धन पाटलांची वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती, महायुतीमध्ये इंदापूरची जागा दादा गटाला जाण्याची शक्यता। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, परीक्षेतील गोंधळाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार, सुप्रिया सुळे यांची माहिती, तर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत एमपीएससीच्या अध्यक्षांना विनंती, फडणवीसांचं ट्विट। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात अहमदनगरच्या राहतामध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, व्यावसायिकांचे सर्व व्यवहार बंद। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी संप, लाडक्या बहिणीकडे सरकारचं दुर्लक्ष असा आरोप। पोलिसांचा चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांवर लाठीचार्ज, बिहारच्या पाटणामधील दलित आदिवासी संघटनांच्या आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल, उपजिल्हाधिकारीही संबंधित पोलिसावर चांगलेच संतापले। विविध संघटनांकडून आज भारत बंदची हाक, सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबतच्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीचा विरोध।